welcomes you at Dhare Science Academy, Vidyanagar, Karad. Interactive audio-visual lecture series of physics, chemistry, maths and biology subject for 11th and 12th science students. If you like our lecture series, then please like and subscribe our YouTube channel. Thank you. Welcome in Dhare Science Academy. Today we discuss about next type in halogen derivatives. It is classification of halogen derivatives. Halogen derivatives are mainly classified in two ways. First, on the basis of hydrocarbon skeleton, and second, on the basis of number of halogen atoms present in molecule. Now, here we discuss about first type of classification of halogen derivatives on the basis of hydrocarbon skeleton to which halogen is attached. म्हणजे ज्या हायड्रोकार्बनला हॅलोजन अटॅच आहे त्याच्या बेसिसवरती असणारं क्लासिफिकेशन. ऑन धिस हायड्रोकार्बन स्केलेटन बेसिस हॅलोजन डेरिव्हेटिव्स आर क्लासिफाईड इनटू 4 टाइप्स that are haloalkanes, haloalkenes, haloalkynes and haloarenes. या प्रत्येकामधले हायड्रोकार्बन्स आपण 11th ला स्टडी केले. फर्स्ट टाइप हॅलोअल्केन्स. हॅलोअल्केन्स म्हणजे यामध्ये बेसिस हायड्रोकार्बन स्केलेटन हे आहे अल्केन्स. Alkanes are those compound which consist कार्बन-कार्बन सिंगल बॉन्ड म्हणजे सॅच्युरेटेड कंपाऊंड जे आपण 11th मध्ये स्टडी केलेले आहे. तर यामध्ये अल्केन हे बेसिक हायड्रोकार्बन स्केलेटन झालं आणि त्यामधला हायड्रोजन हा हॅलोजनने रिप्लेस केला की तयार होणारा कंपाऊंड म्हणजे हॅलोअल्केन. फॉर एक्झाम्पल डिफरंट अल्केन आपण स्टडी केले जसे मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन इट्सेट्रा. त्यापैकी कोणताही एक अल्केन घेतला, फॉर एक्झाम्पल इथेन, तर इथेनचा फॉर्म्युला आहे CH3CH3. हा फॉर्म्युला लिहिताना याप्रमाणे लिहिला जातो CH3CH3 किंवा हे जर स्ट्रक्चरल फॉर्म्युले बॉन्ड रिप्रेझेंट करायचे असतील तर याप्रमाणे लिहू शकता CH3CH3. याचा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह तयार करताना काय केलं जातं तर हायड्रोजन इज रिप्लेस्ड बाय हॅलोजन. यामधला 1 हायड्रोजन आहे तो मी हॅलोजनने रिप्लेस केला. तर अल्केन मधला हायड्रोजन हॅलोजनने रिप्लेस केला म्हणून हा झाला हॅलोअल्केन. तर यावरून हॅलोअल्केनची डेफिनेशन काय सांगू शकता. द हॅलोजन डेरिव्हेटिव्स इन विच हायड्रोजन फ्रॉम अल्केन इज रिप्लेस्ड बाय हॅलोजन. अल्केन मधला हायड्रोजन हॅलोजनने रिप्लेस केला म्हणून हा हॅलोअल्केन. द कंपाऊंड इन विच हायड्रोजन फ्रॉम अल्केन is replaced by halogen then it is called haloalkane. आपण प्रीवियस लेक्चर मध्ये बघितलंय हॅलोजन्स आर डिनोटेड बाय X where X is fluorine, chlorine, bromine or iodine. Now second type is haloalkenes. Alkenes are also studied in 11th standard. Alkenes are unsaturated hydrocarbons which consist carbon-carbon double bond. तर कार्बन कार्बन डबल बॉन्ड असणारे कंपाऊंड्स म्हणजेच अल्केन्स. तर याचा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह फॉर्म करायचा आहे म्हणजे काय करावं लागेल हायड्रोजन फ्रॉम अल्केन इज रिप्लेस्ड बाय हॅलोजन. फॉर एक्झाम्पल आपण इथिन हा अल्केन घेतला CH2 डबल बॉन्ड CH2 हा त्याचा फॉर्म्युला आहे. CH2 याप्रमाणे लिहू शकता किंवा याप्रमाणे त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला लिहू शकता. याचा डेरिव्हेटिव्ह फॉर्म करताना तर आपल्याला काय करायला लागेल हायड्रोजन फ्रॉम अल्कीन दॅट मीन्स हिअर इथिन इज रिप्लेस्ड बाय हॅलोजन देन इट गिव्स हॅलोअल्कीन. आता यानुसार ही डेफिनेशन ही तुम्ही सांगू शकता. तर यावरून डेफिनेशन काय येणार आहे हॅलोअल्कीन्स दीज आर हॅलोजन डेरिव्हेटिव्स इन विच हायड्रोजन फ्रॉम अल्कीन is
replaced by halogen. So the compounds in which hydrogen from alkene is replaced by halogen are called haloalkenes. Now next type is haloalkynes. अल्काइन्स म्हणजेच यामध्ये बेसिक हायड्रोकार्बन स्केलेटन अल्काइन्स. अल्काइन्स म्हणजे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन विच कन्सिस्ट कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असणारे कंपाऊंड्स म्हणजे अल्काइन्स. आणि अल्काइनचे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय असणार आहे? हायड्रोजन फ्रॉम अल्काइन रिप्लेस्ड बाय हॅलोजन. फॉर एक्झाम्पल या इथिनचाच करस्पॉन्डिंग आपण इथाइन घेतला ज्याचा फॉर्म्युला CH ट्रिपल बॉन्ड CH इथाइन और इट इज ऑल्सो नोन ॲज ॲसिटिलीन. तर यामध्ये डेरिव्हेटिव्ह फॉर्म करताना इथे काय करायचं आता? हायड्रोजन फ्रॉम इथाइन इज रिप्लेस्ड बाय हॅलोजन देन इट गिव्स हॅलोअल्काइन्स. आता याची डेफिनेशन तुम्ही यानुसार सांगू शकता. व्हेन हायड्रोजन from alkyne is replaced by halogen then it is called haloalkynes. So haloalkynes are those compounds in which hydrogen from alkyne is replaced by halogen. Next type is haloarenes. Here basic hydrocarbon skeleton is arenes. Arenes means aromatic compound. Aromatic compounds are cyclic and conjugated system. Most common example of aromatic compound is benzene. बेन्झीन मध्ये हेक्सागोनल स्ट्रक्चर असतं ज्याच्या प्रत्येक कॉर्नरला 1 कार्बन अँड 1 हायड्रोजन असतो. आणि ॲरोमॅटिक कंपाऊंड मध्ये कॉन्जुगेटेड सिस्टीम असते. म्हणजे काय तर अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड असतात. म्हणजे हा सिंगल बॉन्ड आहे तर इथे डबल असेल, नेक्स्ट सिंगल देन डबल, नेक्स्ट सिंगल देन डबल. तर असे जे कंपाऊंड असतात ते ॲरोमॅटिक कंपाऊंड. आणि हे ॲरोमॅटिक कंपाऊंड्स हे याचं बेसिक हायड्रोकार्बन स्केलेटन आहे. नाउ व्हेन हायड्रोजन फ्रॉम दिस ॲरोमॅटिक कंपाऊंड्स is replaced by halogen then it gives haloarenes. यामध्ये बेन्झीन मधला हायड्रोजन हॅलोजनने रिप्लेस झाला म्हणजेच कंपाऊंड कोणता फॉर्म झाला? हॅलोअरीन. सो हॅलोअरीन्स आर डिफाइंड ॲज द कंपाऊंड्स इन विच हायड्रोजन फ्रॉम अरीन्स दॅट मीन्स ॲरोमॅटिक कंपाऊंड्स is replaced by halogen are called haloarenes. So this is first type of classification on the basis of hydrocarbon skeleton. आणि अशी 4 डिफरंट हायड्रोकार्बन स्केलेटन घेतलेले आहेत: अल्केन्स, अल्किन्स, अल्काइन्स अँड अरीन्स. आणि सिंपल डेफिनेशन तुम्ही सांगू शकता. When hydrogen from alkane is replaced by halogen, then it is haloalkane. When hydrogen from alkene is replaced by halogen, then it is haloalkene. When hydrogen from alkyne is replaced by halogen, then it is haloalkyne. And when hydrogen from aromatic compound is replaced by halogen, then they are called haloarenes. Now we discuss second way of classification in which halogen derivatives are classified on the basis of number of halogen atoms present in molecule. On the basis of number of halogen atoms present in molecules, they are classified as monohalogen derivatives, dihalogen derivatives, trihalogen derivatives, polyhalogen derivatives. First, monohalogen derivatives. Here we know the word mono. Mono means one or single. Monohalogen derivatives म्हणजे ज्यामध्ये 1 हॅलोजन असेल असे डेरिव्हेटिव्ह म्हणजे मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. कोणत्याही हायड्रोकार्बनचा तो डेरिव्हेटिव्ह असू शकतो. तो अल्केनचा असेल, अल्किनचा असेल, अल्काइनचा असेल किंवा ॲरोमॅटिक कंपाऊंडचा.
पण त्यामध्ये फक्त एकच हॅलोजन असला पाहिजे असे कंपाऊंड्स म्हणजे मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज. So the derivatives which consist only one halogen in their molecule are called monohalogen derivative. For example, CH3 CH2 CH2 X. X is here halogen. It consists only one halogen. So it is monohalogen derivative. बेन्झीन म्हणजेच ॲरोमॅटिक कंपाऊंडचाही तो डेरिव्हेटिव्ह असू शकतो. हिअर इज ऑल्सो ओनली वन हॅलोजन. तर या दोन्ही एक्झाम्पलमध्ये फक्त एकच हॅलोजन आहे आणि एक हॅलोजन असणारे डेरिव्हेटिव्ह म्हणजेच मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. म्हणून डेफिनेशन काय सांगू शकता? The derivatives consisting only one halogen in their molecule are called monohalogen derivatives. Second type is dihalogen derivative. आता यामध्येही तुम्ही नेम वरून सांगू शकता. डाय मीन्स टू. ज्याच्या मोलेक्युल मध्ये टू हॅलोजन्स असतील असे डेरिव्हेटिव्ह म्हणजे डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. फॉर एक्झाम्पल CH3 CHX CH2X यामध्ये टू हॅलोजन आहेत. किंवा हे ॲरोमॅटिक कंपाऊंडचेही असू शकतात किंवा कोणत्याही हायड्रोकार्बनचे. हिअर टू हॅलोजन. या दोन्हीही एक्झाम्पलमध्ये टू हॅलोजन्स आहेत. इथे हा 1 2 तसंच यामध्येही 1 and 2. So the derivatives consisting two halogen atoms are called dihalogen derivatives. Now next type is trihalogen derivatives. यामध्येही आता नेम वरून तुम्ही सांगू शकता. Tri for 3. So the compounds or derivatives which consist 3 halogen atoms in their molecule are called trihalogen derivative. 3 halogen असणारे compounds. For example, CH2X, CHX, CH2X. Another example, it is derivative of benzene. आता यापैकी कोणतंही एक्झाम्पल घ्या. फर्स्ट एक्झाम्पल मध्ये 1 2 and 3 हॅलोजन आहेत. तसेच सेकंड एक्झाम्पल मध्ये 1 2 and 3 हॅलोजन आहेत. आणि म्हणून हे दोन्ही आहेत ते ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. म्हणजेच डेफिनेशन काय सांगू शकता? द कंपाऊंड्स कन्सिस्टिंग 3 हॅलोजन ॲटम्स इन देअर मोलेक्युल आर कॉल्ड ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज. नाउ नेक्स्ट टाइप इज पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. पॉली फॉर मेनी म्हणजे जास्त नंबर असतील तर त्याला पॉली यूज करतात. तर जनरली पॉलीहॅलोजन म्हणजे त्यामध्ये 4 हॅलोजन असतात किंवा त्यापेक्षा जास्त. द कंपाऊंड कन्सिस्टिंग 4 or more than 4 halogen atoms in their molecule are named as polyhalogen derivative. त्यामध्ये 4 हॅलोजन असतील किंवा त्यापेक्षा जास्त म्हणजे 5 6 7 असे डेरिव्हेटिव्ह असतील. जर 4 असतील तर त्याला टेट्राहॅलोजन असंही म्हणतात. 5 हॅलोजन असतील तर त्याला पेंटाहॅलोजन डेरिव्हेटिव्ह असंही म्हणतात. पण कॉमनली ज्यामध्ये 4 or more than 4 हॅलोजन असतात त्याला पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणतात. फॉर एक्झाम्पल CH2X, CHX, 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 CH2X. It consists 5 halogen atom and therefore it is known as polyhalogen derivative. असाच हा ॲरोमॅटिकचाही डेरिव्हेटिव्ह असू शकतो. Here all 6 hydrogen from benzene are replaced by halogen. तर यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल मध्ये 1 2 3 4 and 5 हॅलोजन आहेत. पॉलीहॅलोजन म्हणजे काय म्हटलं आपण? 4 or more than 4. मग यामध्ये मोर दॅन 4 5 हॅलोजन आहेत म्हणजेच हा पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आणि एक्झॅक्टली जर पॉलीहॅलोजन मध्ये फर्दर बघितलं तर 5 हॅलोजन आहेत म्हणजे याला काय म्हणू शकता? पेंटाहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. यामध्ये 1 2 3
4 5 6 हॅलोजन आहेत म्हणजेच मोर दॅन 4 आहेत म्हणून पॉली हॅलोजन. आणि त्यामध्ये एक्झॅक्ट काय सांगू शकता 6 हॅलोजन म्हणजे हेक्झा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. सो दीज आर द क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स प्रेझेंट इन मोलेक्यूल. आणि नेम वरून ते तुम्ही इझिली सांगू शकता. मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह कन्सिस्ट ओनली 1 हॅलोजन. डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह कन्सिस्ट 2 हॅलोजन्स. Trihalogen derivatives consist 3 halogens and polyhalogen derivatives consist 4 or more than 4 halogen atoms in their molecule.